नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. तर पहिला अध्याय आपण संपवला. दुसरा अध्याय सुरू करायच्या आधी आपण थोडंसं मागचं पहिल्या अध्यायातलं आपण काय बघितलं तर त्याचा थोडासा विचार करूया आणि मग पुढं आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळूया. तर मागच्या अध्यायात आपण बघितलं की संजय उवाचेने धृतराष्ट्र उवाचेने सुरुवात झाली. धृतराष्ट्राने संजयाला प्रश्न केला आणि मग संजय तिथून सांगायला सुरुवात झाला की युद्धभूमीवर काय चालू आहे. अर्जुनाने शस्त्र टाकून दिलं. कोणतं सैन्य कोणत्या बाजूने आहे, कोणाच्या बाजूने कोण आहे हे पण त्यांनी सगळं सांगितलं. त्याच्यामध्ये कोणाजवळ कोणता शंख आहे, कोणत्या नावाचा शंख आहे याचं पण वर्णन सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग तो धृतराष्ट्राला सांगत आहे की अर्जुनाने धनुष्यबाण खाली टाकून दिलेला आहे, परंतु श्रीकृष्ण त्याला समजावत आहेत की तुझा धर्म कोणता, कर्म कोणतं. तर हे अर्जुनाला श्रीकृष्ण सांगत आहे. आणि हे सगळं संजय इकडं धृतराष्ट्राला सांगत आहे की श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी कसा तयार करत आहे. तर हे ते सांगत असताना मग तो सांगतो की अर्जुनाने धनुष्य खाली टाकला आहे, परंतु देव त्याला समजावित आहेत की तुझा धर्म काय आहे. अर्जुनाच्या विषादापासूनच भगवान श्रीकृष्णाला गीता सांगावी लागली आणि तिथूनच गीतेचा जन्म झाला आणि ती आपल्यापर्यंत आली. तर त्याला जो विषाद झाला होता तर तसा विषाद प्रत्येकाला होतो, पण आपण त्याचा एवढा विचार करत नाही. त्याने रणांगणात बघितल्याच्या नंतरच त्याने लगेच धनुष्य खाली टाकून दिलं आणि आपले जे नातेवाईक, आप्तस्वकीय, चुलते, काके, मामे, बंधू हे जे बघितले त्याने दुसऱ्या बाजूने युद्धाला आणि यांना सगळ्यांना मला मारायचं आहे हा विचारच्या डोक्यात आल्यानंतर त्याने ते धनुष्यबाण खाली टाकून दिलं. आणि मग त्याला तिथून पुढं भगवंतांनी ती गीता सांगायला सुरुवात केली, उपदेश करायला सुरुवात केली आणि तो उपदेश आपल्यापर्यंत आला. आपण त्याचा अभ्यास करत आहोत. तर ते सांगता सांगता देव सांगत आहेत की तू क्षत्रिय आहेस. तू जर असं रणांगणामध्ये जर युद्धाच्या याच्यामध्ये असताना, युद्धाची तयारी झालेली असताना तू जर धनुष्यबाण खाली टाकून देऊ लागलास तर लोक तुला नाव ठेवतील, तुला भित्रा म्हणतील. हे सगळं भगवान त्याला सांगून बघतात, पण तू काही ऐकत नाही. तो म्हणतो यांना सगळ्यांना मारून आणि मी राज्य उपभोगण्यापेक्षा मी स्वतः मरण पत्करेन, पण मला हे पाप तू देवा करायला लावू नकोस. म्हणजे तो त्याला पाप समजतोय आणि तो ते देवाला तो सांगतोय की हे माझ्याकडून पाप कदापि होणार नाही. आणि त्याच्यामुळे त्याने धनुष्यबाण खाली टाकून रथातून खाली उतरून बसलेला आहे, हतबल होऊन बसलाय आणखी. तर त्यावेळेस त्याला देव समजावून सांगत होते की हा तुझा धर्म आहे, लढणे हा तुझा धर्म आहे, क्षत्रिय हा तुझा धर्म आहे. आणि तुझ्या धर्माला जर तू मुकलास, तुझ्या धर्माचं जर तू पालन केलं नाहीस तर लोक मात्र तुला निश्चितच नाव ठेवतील आणि तुझी निश्चितच निंदा जगामध्ये होईल. असं भगवान त्याला सांगत असतात की तू युद्ध करायला तयार हो. आणि ते सांगत असताना इकडे संजय धृतराष्ट्राला सांगतो की अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी पुन्हा तयार करत आहेत. आणि त्याच्यामध्येच मग त्यांनी शोकसंविग्न मानस, म्हणजे आपण पहिल्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात बघितलं की तो शोकाने शोक करत करत तो खाली बसून गेला अर्जुन, की मला यांना सगळ्यांना मारायचं आहे आणि यांचं सगळ्यांचं पाप माझ्या डोक्यावर बसणार आहे यांना मारण्याचं. त्याचे परिणाम पण सांगितले त्यांनी युद्धाचे पहिल्या अध्यायामध्ये की काय काय होईल म्हणून तो खाली बसला. आणि असं ते संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की अर्जुनाने खाली बसून घेतलेला आहे आणि भगवंत त्याला समजावत आहेत. तर आपण इथपर्यंत पहिला अध्याय बघितला. आपण प्रत्येक वेळेस आपण त्याचा थोडा थोडा अर्थ बघितलेला आहे, त्याच्यामुळे जास्त सांगण्याची काही गरज नाही. आणि त्याच्यामुळे आज आपण पुन्हा दुसरा अध्याय सुरू करणार आहोत. अध्याय सुरू करण्यापूर्वी एक नम्रतेची विनंती, सगळ्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा. तर आपण आता दुसरा अध्याय सुरू करू. दुसऱ्या अध्यायातला पहिला श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच. म्हणजे इथं पण संजयच धृतराष्ट्राला सांगत आहे. तं तथा कृपया विष्ट. तं तथा कृपया विष्ट.
तं तथा कृपया विष्ट मश्रुपूर्णा कुलेक्षणं मश्रुपूर्णा कुलेक्षणं मश्रुपूर्णा कुलेक्षणं तं तथा कृपया विष्ट मश्रुपूर्णा कुलेक्षणं तं तथा कृपया विष्ट मश्रुपूर्णा कुलेक्षणं अशी फोड करून घ्यायची आपल्याला त्या शब्दाची. तं तथा कृपया विष्ट हे 8 अक्षरं पहिल्या ह्याच्यात येतात आणि त्याच्यानंतर मश्रुपूर्णा कुलेक्षणं हे 8 अक्षरं नंतर येतात. म्हणजे 8 अक्षराची आपण फोड करत आहोत आणि 8मध्ये करता करता पण आपण 4-4ची करतो आहोत पुन्हा. तं तथा कृपया विष्ट मश्रुपूर्णा कुलेक्षणं तं तथा कृपया विष्ट मश्रुपूर्णा कुलेक्षणं तं तथा कृपया विष्ट मश्रुपूर्णा कुलेक्षणं. त्याच्यानंतर खालची ओळ विषीदंत विषीदंत मिदं वाक्य. बघा 4-4 शब्द फोडले ना, म्हणजे मग आपल्याला बरोबर व्यवस्थित जमायला लागतं. विषीदंत मिदं वाक्य विषीदंत मिदं वाक्य विषीदंत मिदं वाक्य मुवाच मुवाच मधुसूदनः मुवाच मधुसूदनः विषीदंत मिदं वाक्य मुवाच मधुसूदनः विषीदंत मिदं वाक्य मुवाच मधुसूदनः तं तथा कृपया विष्ट मश्रुपूर्णा कुलेक्षणं विषीदंत मिदं वाक्य मुवाच मधुसूदनः. खालची ओळ दुसरा श्लोक श्री भगवान वाच. आता इथं पुन्हा भगवान बोलायला लागले, देव बोलायला लागलेत अर्जुनासोबत. कुतस्त्वा कुतस्त्वा कश्मलमिदं कुतस्त्वा कश्मलमिदं कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे विषमे समुपस्थितं विषमे समुपस्थितं विषमे समुपस्थितं कुतस्त्वा कश्मलमिदं कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितं विषमे समुपस्थितं विषमे समुपस्थितं. खालची ओळ थोडंसं अवघड जाईल, आपण फोडून फोडून म्हणूया. अनार्य अनार्य जुष्टम अनार्य जुष्टम अनार्य जुष्टम अनार्य जुष्टम स्वर्ग्यम 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 कीर्ती करमार्जुन कीर्ती करमार्जुन कीर्ती करमार्जुन अनार्य जुष्ट म स्वर्ग्य म कीर्ती करमार्जुन अनार्य जुष्ट म स्वर्ग्य म कीर्ती करमार्जुन अनार्य जुष्ट म स्वर्ग्य म कीर्ती करम अर्जुन अनार्य जुष्टम स्वर्ग्यम कीर्ती करम अर्जुन. अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायाला आता सुरुवात केलेली आहे. तर दुसऱ्याच्या अध्यायाचे आपण 2 श्लोक आज घेतले. आता ते पुन्हा एकदा आपण रिपीट करूया आणि दुसऱ्या अध्यायाची आज आपण सुरुवात केली. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच तं तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्य मुवाच मधुसूदनः
श्रीभगवानुवाच कूतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्य जुष्टमस्वर्ग्य कीर्तिकरम अर्जुन. अशा प्रकारे आपण आज दुसरा अध्याय सुरू केलेला आहे. जर समजत नसेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज 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 सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.